तर आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे मिनी कटलेट. तर मित्रांनो, मिनी कटलेट एकदम झटपट बनवण्यासाठी पूर्ण रेसिपी बघा आणि ते पण एकदम क्रंची. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांना सगळ्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पकोडा खाण्यासाठी कोणत्याही बाहेर हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. घरीच आणि एकदम झटपट पद्धतीने ते बनवणार. सर्वात पहिला मित्रांनो, या प्लेटमध्ये आपल्याला बटाट किसायचा आहे. तर मी बटाट घेतलेला आहे आणि चांगला आता त्याला बारीक खिसून घ्यायचं आहे आपल्याला खिसणीवर. तर हे बघा, असं छानपैकी त्याला क्रश करून घ्या एकदम मस्त लहान लहान स्लाईसमध्ये. म्हणजे काय होते, त्याच्यानं तेवढी भाजी चांगली बनते आणि तुम्ही जेव्हा हाताने पूर्ण बटाट फोडायला जातात ना, तेव्हा ते कडक कडक राहते आणि ते छान तेवढं हे होत नाही एकदम. म्हणजे ते बघा, आता असं छान करून घ्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला आपण इकडे बारीक कांदा कापून घेतलेला आहे, एकदम बारीक कांदा. तो आपण बारीक कांदा आपण याच्यावर टाकणार आहोत. सोबत टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो पण सेम बारीक कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर लसूण एकदम बारीक कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे एकदम सेम बारीक कटिंग करून. आता यावर आपण मसाले आणि मीठ टाकणार आहोत. तर मी इकडे 1 चमचा मसाला टाकतो, आपला लाल मसाला घरचा. थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे. हळद पण एकदम मी थोडीशी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे. आता याला आपल्याला चांगला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. जेवढं जास्त मिक्स करता येईल तेवढं छान मिक्स करा, जेणेकरून काय होईल, त्याच्यामधले आपण जे कांदा टोमॅटो वगैरे मिक्स केला तो प्रत्येक भाजीमध्ये चांगला मिक्स होऊन जाईल. आणि हे बघा, छान मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला इकडे याच्यासाठी बेसन रेडी करायचं आहे. तर आपण बेसन रेडी करून घेऊया, हे साईडला ठेवूया आपण आता. तर मित्रांनो, आता आपण बेसनचं टोप घेतलेलं आहे आणि मी इकडे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्येही बनवू शकतात. थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि इकडे सुद्धा आपण हळद आणि मसाला मिक्स करणार आहोत, 1 चमचा. त्यानंतर आपण इकडे आहे ना चिली फ्लेक्स वगैरे टाकणार आहोत. हे मी पास्ता मिक्स घेतलेला आहे. त्यानंतर थोडीसं चिली फ्लेक्स घेतो आहे थोडंसं. काय होतं, याच्यात थोडीशी टेस्ट चांगली वाटते. आणि याच्यामध्ये आता मी चाट मसाला टाकतो आहे. तर हा चाट मसाला मी याच्यामध्ये हे करून घेतो आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची मित्रांनो, बारीक कटिंग करून. ही जास्त बारीक नाही कटिंग केली तरी चालेल, नॉर्मली आपण कटिंग करतो तशी कटिंग करून घ्या. आणि आता याच्यात पाणी घालून चांगल्याला मिक्स करून घेऊया. मी इकडे पहिला थोडंच पाणी टाकून चेक करतो आहे, कारण जास्त पाणी नको होईला, म्हणून कमी पाणी टाकून पहिला मिक्स करून घ्या. जर तुम्हाला वाटलं की जास्त म्हणजे पाणी आपल्याला जास्त जर लागलं तरच टाका, नाहीतर कसं आहे, बेसन जास्तही म्हणजे एकदम पाण्याचं नको व्हायला, नाही तर मग ते पाणी चांगलं नाही वाटत. आपल्याला क्रंची बनवायचं आहे ना, थोडं जाड ठेवायचं आहे, म्हणून आता एकदम थोडंसं लाईट पाणी टाकलं मी परत. आणि हे बघा, आता बेसन आपलं रेडी झालेलं आहे. हे लास्ट, याच्यावर आपण अजून पाणी नाही टाकणार आहोत. आणि एवढं जाड पाहिजे तरच कोणतीही भाजी तुम्ही कोणताही पकोडा बनवतात ना, तेव्हा जर एकदम पातळ झालं तर ते क्रंची नाही बनत. तर आपल्याला क्रंची बनवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कसं हे करायचं आहे. आता आपल्याला जो मिनी पकोडा आपण आज बनवणार आहोत तो कसा बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिला ब्रेड घ्यायचा आहे. ब्रेडवर अशी भाजी लावून घ्यायची आहे. त्याला चांगलीकडे सगळी अशी पसरवून घ्या. आणि भाजी चांगली पसरल्यानंतर आपल्याला एक दुसरा ब्रेड घ्यायचा आहे आणि तो ब्रेड याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा पूर्ण तर नाही टाकायचा आहे, तर आपण आता त्याला कटिंग करणार आहोत. एका ब्रेडचे म्हणजे तुम्हाला एका याची आता 4 ते 5 स्लाईस आपण पाडूया. हे बघा, अशा मधून कटिंग करायचं आहे आणि याला चांगलंसं कटिंग करून घ्यायचं, जसं सँडविच कटिंग होतं ना तसं. आणि याला परत एक मधून कट मारायचं आहे. म्हणजे टोटल 4 आपल्याकडे आता मिनी पकोडे झालेले आहेत एका ब्रेडपासून. तर मित्रांनो, असं एक घ्यायचं आहे. थोडंसं असं चिटकलेलं असेल तर हाताने तोडून घ्या आणि याला बेसनमध्ये असं मिक्स करायचं आहे आणि मस्त तव्यावर फ्राय करायला सोडून द्यायचं आहे. तर हा बघा मित्रांनो, असा पकोडा पूर्णपणे बेसनमध्ये चांगला भिजवून घ्यायचा आहे. तर आता आपण तेल गरम करत ठेवूया. तर कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता तेल मी अंदाजाने टाकतो आहे. तुम्हाला पण जेवढं वाटेल तेवढं तुम्ही टाकू शकता, जास्त नाही नको जास्त. तर मी इकडे तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये पकोडे घालतो आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला बेसनमध्ये असे भिजवायचे आहेत आणि लगेच तेलावर फ्राय करायला सोडून द्यायचे आहेत. आणि असेच सर्व पकोडे आपल्याला इकडे रेडी करून घ्यायचे आहेत. तर आता हे बघा, छानपैकी आपण पकोडे रेडी करायला सोडलेले आहेत.
तर मित्रांनो, पकोडे छान फ्राय झालेले आहेत एक साईडने, पण आता आपल्याला दुसऱ्या साईडने करायचं आहे. तर मी लहान चमचा घेतलेला आहे, कारण कसं आहे ना, जर मोठं घेतलं ना तर ते पटकन फाटू शकते, कारण वरतून आहे ना अजून पूर्णपणे फ्राय नाही झालेलं आहे. तसं तुम्ही हळूहळू करून सगळे पलटून घ्या. लहान चमचाचा यूज करा किंवा मग मोठा चमचा जरी घेतला तरी त्याला नीट एकदम हळू याच्याने करा की जे तुटणार नाही. ते बघा छानपैकी पकोडे मिळतात. तर दोन्ही साईडने चांगले फ्राय होऊन आपले पकोडे फायनली रेडी झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण काढून घेतो आहे. तसं सगळं तेल काढून घेतो आहे आणि मस्त एका प्लेटमध्ये आताला काढणार आणि पुदिनाची चटणी आणि मस्त आपलं टॉमॅटो सॉससोबत याचा आनंद घेणार. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि थांबा, तुम्हाला मी याची टेस्ट सांगतो कशी आहे. आपण ट्राय करूया आणि तुम्ही लगेच पटापट जाऊन ही रेसिपी बनवायला स्टार्ट करा. त्याच्या पहिला आपण या तेलामध्ये जे उरलेले पकोडे आहेत ते सगळे घालूया. तोपर्यंत इकडे हे बनतील आणि तिकडे आपण आनंद घेऊया. तर मित्रांनो, सेम आपल्याला हे पकोडे पण असेच टाकायचे आहेत. आणि हे पकोडे एकदा टाकून झाले की लगेच आपण तिकडे जाऊन मस्तपैकी जे रेडी झालेले पकोडे आहेत त्यांना आपण ट्राय करणार आहोत. जसे आपण ते पलटी केले होते सेम आपल्याला चमच्याने हे पण असेच पलटी करून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हाताने. ते हे मी पलटी करून घेतोय मित्रांनो. तर चला आपण आता ते पहिला पकोडे ट्राय करूया. तर मित्रांनो, हे आपले पकोडे रेडी झालेले आहेत सर्व. आणि आता आपण मस्ताला ट्राय करणार आहोत सॉससोबत आणि एकदम पुदिनाची चटणीसोबत. तर मस्त असं मी आता एक बाईट घेतो आहे. छानपैकी उचलतो, पुदिनामध्ये मस्त डुबवतो, थोडासा सॉस लावतो आणि नाईस नाईस मित्रांनो, छान. आणि तुम्ही बघू शकता ब्रेडच्या मध्ये पण किती एकदम छान एकदम असं शिजलेलं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.